एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नांगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्र मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुला शिवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे मला. आणि हे सगळ्या मुळे आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कसे आहेत, काय नाही मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला, त्याने त्याच्यात ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. मरगाड्या मोडल्या. 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं आणि परत मारामारी केली तर गाठ आपले 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात त्याच्यावर. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय, अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरांना लवकर व्हायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या व्हायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल, आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ती आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला, त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राय. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो जाऊ दे, यालाच बोंबील समज. हे गपक्यात जागा येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. एकाही ध्यानात ठेवा. समजा आता उंच कडके हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कोणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही, त्यांनी दिला आपल्याला. 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे पुत्र साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं. बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुई दोऱ्यानं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बदलवण्यात अपयशी ठरलो. अपयशी. काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्याने मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली.
पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही. माझातल्यावानी वागायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, चार माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्याशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाडणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाडणार. आज लेट आल्यावर तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहित नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत. ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा. इकूनच मोकळे झाले. नाही, ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, चाकुरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं झालं. आता त्याला मुळी कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतं. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे? ते अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील, तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. मग काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहाचं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही. तुम्हाला पळत असलेली गाय जर वळवायची असेल तर तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढे जाईल का माग जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढे जा, गाई माग वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत आणि कोणी नाही पाहू द्या ना. आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच खडकला लागल तेवढ्या वस्त आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदर नाही इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईल, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यांना येऊही नाही.
ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषेत सांगा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाला पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड धोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी बाहेरच नाही आला, तो करून घेत असतो. आणि त्याला खरंच द्या, माऊलीनं लिहिले, मी नाही लिहिलं. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केले. झालं सगळ्या मंडळीला धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं, पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण सुतुक भरायचे. एक मडका हे एक मडका आहे, हे एक मडका आहे, एक मडका आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटाचे दैव आगळे, दैव वेगळे, नाम कळे, मुखी कोणाच्या पडते लोणी, मुखी अंधार. तो एक ते एक मडकं हे एक मडकं. त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार. याला छिद्र एक, याला 9 छिद्र. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. पण इथं घोटाळा आहे. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 4 6 7 लघवी 8. आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं 10. हे झालं मडकं. याला छिद्र झाले, मोबाईल 10. याला एक. आता याला एक फटका मारा, काही राहणार नाही. याला 9 छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. एक बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचा अंत्यविधी 9:30 होईल. झालं. आता ह्या मडक्यात काय काय आहे, नीट बसा बरे. या मडक्यात काय आहे, लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा. आता या मडक्यातलं थोडे किचकट आहे, पण मोजा. मडकं पूर्ण करून दिलंय. मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. छिद्र 9 आहे, मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. आता या मडक्यातले मोजून दिले, तुम्हाला मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे, बोला पटकन. लाया आणि दही. आता या मडक्यात थोडं किचकट आहे, पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजूला भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वरा. 3 खड्डे लागतील. पटकन घरी गेल्यावर शेपड उभे राहा, पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा. खड्ड्यात बोट ठेवलं, 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. चला, हे झाले 4. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव, एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे, पप्या गुड्डी बंटी सुटी, फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळे, हिटर फिटर एअर वापे चिंगळ्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट पुकणे उशी तवा संडा बाथरूम किचन होता बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्या नळ्या नुळ्या खांड खुंड बोंबलं सुकतं अंडटार भर गुजीरवाण्या घरात 7,000 वाटी वहिनी साहेब ते नका एक डाव धोबे 4 गोष्ट शिक्षणाचा आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका, 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या, याचं नाव जीव शिव ऐक्य काला.
याला काला चिटकला, लाया चिटकल्या, लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे, फक्त बोलायला यायचं. गो म्हणजे इंद्रिय, गोकुळ पुरावा 7वा अध्याय, पायपा शरीराची. आता गो पोर पोरी सरळ बसा पटकन नाही बऱ्या. हा, आता मी जेवढे वाक्य म्हणन पोरी नव पुरण पोरी ए बऱ्या ए तुम्ही, मी जेवढे वाक्य म्हणन त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल? गो. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा. सावध राहा बर का, आपली बाण घडीले फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे? ए बरे काय आलं पाहिजे? गो. आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं. मी पटापटा बोलणार, तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरध, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. मला वाटलं आमटी नंतर भाते. चला आता मोजा पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. 10 तिचं तेही हुकलं काय नाही. किती झाले? किती झाले? 10 झाले ना. मग मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये गळ्यात माळ, मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला. गोकुळ गो. आता हा गो कसा आला? ही पोरं 5-7 जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकन पटकन, आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायचे. करू सुरू? अरे सुरू करू का? पहा बरं का, बोट उकले जेवायला नाही देणार. बोट एकदा फास्ट जाईल. सुरू करू? पहा बरं का, शब्द गोकुळच चालू आहे आपला. गो इंद्रिय, कुळ याच्यातच कृष्ण, याच्यातच आणि याच्यातच आणायला. माग शुद्ध दशमी याच्यातच आणा, याच्यातच आणा. मज हृदयी सद्गुरु किंवा 15व्या देती पहिले 24. आता चौफळण हृदय आपले वरी लेवी पावले श्री गुरुची. आता ऐकायच्यात गो 10 वेळा आला. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रसाचं नाव गोरध, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. झाले 10. आता आपल्याला मी पोरानं माय बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त. आता पोरीने बोलायचं नाही. हे बघ एवढी टोळी, ही समोरचे 5-6 जण माय बोटाकडे पाहिजे आणि मा बोट जितके जोरात फिरल तितका तुम्ही आकडा ओळखायचा. आपल्या तुमच्या बोटावर माझा आकडा आहे. पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा. पहा आता काय मी म्हणत होतो तुमचं फेल जाईल. हा 0. सावध राहा बरं का. आता 0 झाला का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 10 झाले ना. 10. मग आता मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? बाकी त्याने बोलायचं नाही. कोणता? दाखले काढून घ्या तुम्ही. दाखले काढून घ्या, बचत गट काढा. अरे ये कोणता? करेक्ट. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे? 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. करेक्ट. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. हा गोंधळ न करू. गाठ नाही 8, आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ असो ऐसा कोटे. आकडा कोणता आला गाठ नसलेला? 8 आकडा आला. 8 आला ना. 8 आकड्याला गाठ नाही. 9 ला गाठ वर आहे, 7 ला गाठ
8 आहे. मग 8 आकडा ऐका आता कृष्णाचा किती शोभ आहे. अवतार 8वा, आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, मित्र 8, मैत्रिणी 8, नाव 8, काम केली 8, आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. बरोबर. ऑगस्ट मध्ये आला, ऑगस्ट महिना 8वा, अवतार 8वा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, काम केली 8, आला तेव्हा 8 वर्षाचा, मित्र आहे त्याला 8च, आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आलो तो महिना सुद्धा. मग कृष्णाला कुठंच गाठ नाही. कृष्णाला कुठंच गाठ नाही. महिला म्हणलं पटकन. धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं, ग्लासभर दूध पिलं गेलं. थुरीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं. मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का? पेलं धरून आणलं तिनं, पे तो पेतून तुला काय झालं? तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे, कुठंही पडू दे, पे. तो पेतो तुला काय झालं? त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची? तिचं प्यात पे. अहो तो म्हणला मम्मी नको मला पे. अगं मम्मी मी इकडं पेलो का मागं गळत आहे, सगट गळू दे पण मग पे. मग त्या पोराची आई आता आपण म्हणलं असतं तर सोमला असतं ना आतल्या गाठी. आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे, तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे, जा खेळायला दोघे बी. 8 आणि एक म्हणली लपून ठुई शाळेतून आल्यावर लपून ठुई फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठुई, खालच्या कप्प्यात. आणि आल्यावर कोणाला सांगू नको, ही वरच्या गाठीची. आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं, बकरं पिऊन गेले. आता कोणतं बकरू पियालं बघ. पहा ही माणसं 3 रंगाची आहेत. इथं येतं एकही गाठ नाही. तो 8वा आहे, 8वा. मग गोकुळीच्या सुका. आता सुका शब्द राहिला परत, घोटाळा येते शब्दांमध्ये. सुखाचे 7 प्रकार आहेत. 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख. 4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात. आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टीत द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे. हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडवी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टीत द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा हाणीत बसतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात. म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या बैठकीत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही. डिरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवश्र. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगड आहे. एक आहार झालं बरं का. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर चालते घ्यायला. बर्गर काय? सकाळी उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय का? सकाळी उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय. मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती. आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट का आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये. होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना. आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत?
हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? सफाई काय काम आहे तुम्हाला? पाणी हा भरितो, दळणं हे आणतो, पोर हे झोपितो, पोर कुकर तुम्ही लावितो, शिट्टे हा मोजितो, काय करतो? दीड वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्याचा काही वाटत नाही का? दीड वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हा का स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही, सांगाय तरी लाज वाटत देतो. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मुलाला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही. 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. एक आहार 18 ऐकायचे 18 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच, आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल ना. 1 आहार, 2 निद्रा, झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये, तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये तर आम्ही दोघं संगत असू. विनोद तुम्ही ऊन पडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतित जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा, काय पण तिथं जावा असं चालतं काय? नाही पहिली झोप विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चाललं काय आला काय मधी बैल माता हा टायर गुंडाळून डबडं घेऊन चालला, राम राम बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बरं ना, आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? आजी का मम्मी? आजी करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी, आणि जांभळ्या सगळ्यात उशिरा उठते ती मा करेक्ट. आणि आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता हे मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबला असत. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय आला हे मी बोललो असतं तर राग आला असता. 1 आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही लहान आली पोरं पा गरीबाची नुसत्या झोळीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती, नातू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच गोरती आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई बाळाला दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीत जा आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले. चांडाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही.
उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं. जेवढे आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय अवता हाकून कमी आलं नाही. कुठे लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बाहेर. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका. उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे. आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटरवाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घालायचे. महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई भांडे घासणारीचे पैसे बुडतात का. ऐ पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शानपणा हाणायचं काय कामाला. उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये मायक राहिलेत. आणि तुम्हाला गरीबाचे देत जा. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का. काही बाया महिना भरत भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो. ताटलीच फोडली तो. बशीत फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का. तिचे पैसे बुडी ती. आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात. यमानला थांब अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पहा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं. यमनला तू काही सुईची आवला दे का. तुला वर न्यायचं एवढं सोपं आहे का. तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा. तुला कीर्तनाला आलं तर तू चपला चोरायचा. तू काय एका बजेट मधला गडी होता का. तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का. तुला सुईचा आहे का तू नाही. मग कशाला वाईट वागायचं. चला परत पुढं. दान हातानं करीता. भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या सप्त्याला पण 3 वेळा वय उचकीत आहे. मा नाव आहे का. आहे तो नाव तिथं आहे स्मशानभूमीतही आहे. तू परदेशी येणार आहे म्हणून दान करीचा. आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना. आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. 1 व्ययी भेट. ती कोणी आणली नालाय का नाही. पहिले याही भेटत नव्हती यायला. आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. ये नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळं आघाडी बिघडला होता. आघाडी तापीलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं. याही पेलच होता पोरीचा बाप. आणि पोऱ्याच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते ये याला शिकवली मारली घासाचं व जावळी. तर तसं याही जागेवर मेला मांडवात पाहता काय माहिती. कुणी आणला तो याही भेट. आता एक बावळटपणा आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक पैसेवाले लोक बायका बिका जरा बारीक ऐकत. ते स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा. ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा. त्यांच्या गावातली देवळं दाखवा. सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर. त्या पोऱ्यानं पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वाड्याला पळायचं. येड्या बाबळीत मुका घ्यायचा. म्हशीवर बसायचं. बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा.
आणि ते आम्ही पाहायचं का? खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? प्री अशी पागलपणा नाही तर त्या पोरीनं पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघंच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं आणि हलकट वरळानं अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, हे लोकांना दाखी नका तुम्ही. हा, त्यांनी वड्याला पळायचं, त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर राहतं, डोंगरा डांगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं आणि लोक पाहाला वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती, नातच तू दिसती काय? हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का? बरोबर आहे. शिव्या द्या मला, हे दाखवित असते का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं, आपल्या पोरीनं वाड्याला पोरं संघ पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर? आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाच काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळाला सारखं. 1 हात दान करा, 2 एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत, 2 बोलणे आणि नीट बोलावं, नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळीचे बोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे, रामायण उलट फिरलं. हात 1 बोलले 2 झाले, 14 आहेत. नीट आहे का? चांगलं. तुझं नाव काय रे? हा हा सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? हा काय नावच लय अवघड आहे तुझं. हा शान. तुला पोर काय म्हणते? शान्या. हा तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? मग नावांना नीट हाका मला. हात 1 बोलणे 2 चांगलं बोलावं, हसणे 3 आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही, फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आता काही इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही. काय त्याचा मूळव्याध दुखाला का काय, हसतच नाही, नुसता जाग्यावर. काय हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का, 14 आहेत. हात 1 बोलणे 2 हसणे 3 हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी, प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी, 4 4 खोल्या, नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोलानं, कुणी कोणाची हालानं. रस्त्यानं माणसं झाली, मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुंतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलं, 2 बॉल सटाकले. लगविला आली तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत आहे. आणि वाची त्यात काय, शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे, काय वाचायचं? अरे हे आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय फरक पडला? आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईल. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो, हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान होता नाही का. पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे मग आपलं? एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं? हसणेत नाही.
विठाल विठाल विठाला 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 हात एक बोलले दोन पटले दोन्ही बी तीन हसणे तीन झाले बरं का अजून बरे तीन हात एक बोलले दोन हसणे तीन उभा चार सगळे प्राणी आडवेत एवढंच पठ्ठ्या उभा आहे बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे गाय आडवी आहे दुधाला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी आहे माळ घाल टिकल का घालू नको कीर्तनकार कंबर का बांधतो तो मुंडक बांधीन आडवं काही माणसाचं आडवं आहे आडवेच म्हण आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही तुम्ही समाज उदास पहा किती उदास तुम्ही अभ्यास करा का अभ्यास करा अभ्यास करा शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे किती 49 म्हणजे 50% लोक पदवीधर मतदार करीत नाही आता तुमचा कालचा मतदान